गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 3 आपण बघतोय. सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार. जय जयकार गरजत असे, जय जयकार गरजत असे. पळोनिया गेली झोप, पळोनिया गेली झोप. होते पाप आडते, होते पाप आडते. तुका म्हणेत या ठाया, तुका म्हणेत या ठाया. बोल छाया कृपेची, बोल छाया कृपेची. जेथे वैष्णवांचा भार, जेथे वैष्णवांचा भार. जय जयकार गरजत असे, जय जयकार गरजत असे. जेथे वैष्णवांचा भार. संत तुकाराम महाराज आपल्या या तिसऱ्या अभंगात म्हणतात, मी खऱ्या अर्थाने सावध झालोय आता. कशाने? मनाने, विचाराने खऱ्या अर्थाने जागृत झालो मी. का? तर हरीच्या आलो जागरणा, या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या जागरणासाठी इथे आलो. आणि म्हणजे मी निश्चितच जागा झालो आहे. आता आपण झोपलेलो असतो का दिवसभर? नाही. पण खऱ्या अर्थाने अध्यात्मामध्ये जागृत अवस्था ही आपल्या प्रपंचाच्या जागृत अवस्थेपेक्षा वेगळी. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक येतो, या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा परयतो मुनिः. म्हणजे ज्या ठिकाणी बाकीचे सर्व प्राणी मात्र झोपलेले आहेत, अशा ठिकाणी जो योगी आहे, जो खरा मुनी आहे, तो जागृत असतो. आणि ज्या ठिकाणी बाकीचे प्राणी मात्र हे जागे आहेत, ती योग्यासाठी निद्रावस्था आहे. म्हणजे काय? विषय बंधनांमधून अडकून आपले आपले व्यवहार करणे किंवा त्याच्यामध्ये अडकून प्रपंचालाच खरं मानणे म्हणजे झोप, निद्रा. आणि त्यातून बाहेर येण्यासाठी हरीच्या नावामध्ये रंगून जागं होणे ही खरी जागृत अवस्था या योग्यांसाठी. आणि अशा प्रकारे मी खरा आता जागा झालो आहे, कारण की हरीच्या भजनास लागलो. ज्या हरिगजरात वैष्णवांचे भार, वैष्णवांचे समुदाय नाचतात, जिथे हरिनामाचा जय जयकार असतो, तिथे मी आलो आहे. आणि हा जय जयकार कुठे चालू असतो बरं? वारीमध्ये अनेक लोक एकत्र येऊन, लाखो लोक एकत्र येऊन विष्णूचा, विठ्ठलाचा, पांडुरंगाचा जय जयकार करतात. आणि हेच जमिनीवरील वैकुंठ आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पंढरपुरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्म तव उभेची दिसत आहे. या हरिदासासी वाळवंट, जागरणासी दिधले. की हे पंढरपूर म्हणजे खरं खरं वैकुंठ आहे आणि तिथे मला ब्रह्म प्रत्यक्ष दिसतंय. आणि म्हणूनच या हरिदासासी हे वाळवंट जे आहे ते जागरणासाठी दिलं आहे. हरीच्या नावाचं जागरण तर आहेच, पण आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या जागृत करण्याची जी प्रक्रिया आहे ती या नामघोषातून होते. आणि मग ते काय म्हणतात तुकाराम महाराज पुढे म्हणतात, पळून या गेली झोप, होते पाप आडते. जो माणूस झोपेतून उठला त्याच्यासाठी झोप ही मिथ्या झाली, बरोबर. आणि म्हणून ज्यावेळेस मी हे नामस्मरण सुरू केलं त्यावेळेस माझी झोप निघून गेली, माझ्या
जागृत अवस्थेमध्ये जे पाप येत होतं आड ते सुद्धा पळून गेलं. समर्थ रामदास स्वामींनी या स्वप्न आणि जागृत अवस्थेवर खूप विवेचन केलेलं आहे दासबोधामध्ये. त्यापैकी काही ओवी सांगते ज्या या अभंगाशी निगडित आहेत. दासबोधामध्ये ज्ञानदशक आणि देवशोधन या दोनही दशकांमध्ये अनेक ठिकाणी स्वप्न आणि जागृत अवस्था याचा उल्लेख येतो. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला, ज्ञान विवेके प्राणी आला, मोक्ष प्राप्ती श्रीराम, तोडावया स्वप्न बंधन, न लगे आणिक साधन, तयास प्रयत्न जागृती वीण, बोलो चिनये श्रीराम, जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य वोसरे, स्वरूपानुसंधाने तरे, प्राणी मात्र श्रीराम. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, स्वप्नामध्ये जो बांधलेला गेलेला आहे तो जागृतीनेच मोकळा होतो आणि त्यातूनच खरी मोक्ष प्राप्ती होते. हे जे आपल्या विषयांचं बंधन आहे ते जागृत झाल्यानंतरच नष्ट होतं आणि त्यानेच मोक्ष प्राप्ती आहे. आणि हे स्वप्न बंधन तोडण्यासाठी काय करावं, तर जागं व्हावं. कारण एखादा माणूस झोपला आहे आणि तो स्वप्न बघतोय, स्वप्नामध्ये तो विचार करतो की हेच खरं आहे, माझ्या मागे कोणी लागलं आहे किंवा माझ्या मागे हे दुःख आहे. आणि त्याला ज्यावेळेस आपण उठवू, जेव्हा तो स्वतःहून उठेल त्यावेळेस खरं त्याचं स्वप्न तुटलं जाईल. आणि म्हणून जागृत अवस्था हे एकच साधन आहे. कशासाठी, तर जागं होण्यासाठी, या स्वप्नाच्या बंधनातून तुटण्यासाठी. आणि असं जागं झालं की हे स्वप्न सरून जातं, नष्ट होतं आणि आपल्यामध्ये खरा विवेक जागृत होतो. खरं सत्य काय, शाश्वत काय आणि खरं आणि मिथ्या काय यामधला भेद आपल्याला कळतो आणि आपण परमात्म्याच्या स्वरूपानुसंधानामध्ये रमून जातो. आणि अशा प्रकारची जागृत अवस्था संत तुकाराम महाराजांना प्राप्त झाली. या हरीच्या नामघोषामध्ये त्यांची झोप निघून गेली, जे स्वप्न होतं ते सरून गेलं, विवेक जागृत झाला आणि खरं सावधान होऊन ते या हरीच्या जागरणासाठी आले असं ते म्हणतात. तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची. म्हणजे जिथे हे भजन चालू आहे, जिथे हे जागरण चालू आहे, जिथे ही जागृत अवस्था सगळ्यांमध्ये भिनली आहे, अशा ठिकाणी काय होतं की त्या देवाची कृपा बरसते आणि ही कृपेची छाया मला अत्यंत सुखद वाटते असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तर अशाच प्रकारचं जे वर्णन आहे ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा करतात की परितमाचा विसुरा पिसुरा न जोडेची दिनकरा, रात्रीची या घरा गेली आहे. ज्याच्याकडे ही रात्रच आहे, त्याच्याकडे या जागृतीचा सूर्य उगवला नाही, तिथे ही झोप राहणारच. पण स्वप्न आणि जागरण हे कसं आहे म्हणाले, तर आठव आणि विसर. स्वप्न आणि जागरू, आठवू आणि विसरू. ही स्वप्नावस्था म्हणजे विसरणं, स्वतःचं जे मूळ अस्तित्व आहे ते विसरणं म्हणजे स्वप्नावस्था. आणि जागरण म्हणजे काय, तर स्वतःचा शोध घेणं, परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे जागृत अवस्था. तर असं जे जागरण आहे ते हरीच्या नामाने मला प्राप्त झालं, तेव्हा आपण सुद्धा या हरीच्या नाम संकीर्तनामध्ये रंगून जाऊया, रोज नामस्मरण करूया आणि संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालूया. इथेच या तिसऱ्या अभंगाचं विवेचन थांबवते. धन्यवाद. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.